उद्धव कांबळे यांनी अखेर माघार घेतलेली आहे। आपण पाहू शकतो उद्धव कांबळे हे तेच आहेत ज्यांनी जो एव्ही फॉर्म होता तो गिळून घेतला होता। आता त्यांच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं आहे, कारण आपण पाहू शकतो काल ज्या पद्धतीने दिवसभरात हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी सुरू होता त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पक्षाच्या आदेशानंतर माघार घेत असल्याचं उद्धव कांबळे यांचं म्हणणं आहे। काय तुम्ही आता माघार घेतलेली आहे, काय नेमकं असं बोलू? शेवटी पक्षश्रेष्ठांचा आदेश आहे। एकनाथ शिंदे साहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत, आमचे मुख्य आधारस्तंभ आहेत। त्यांच्या शब्दाच्या पुढे आम्ही कधीच कुठलाही शिवसैनिक जाणार नाही आणि त्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे हे गृहीत धरून मी आज या ठिकाणी माघारी घेतली आहे। अच्छा, काय मुख्यमंत्र्यांचा देखील तुम्हाला फोन आला होता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता, काय नेमकं तुमचं बोलणं झालं होतं? निरोप आला होता त्यांच्याकडनं की तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू एकनिष्ठ कार्यकर्ता आहे शिवसेनेचा, अनेक वर्षापासून तू तिथे काम करतोस आणि नक्कीच तुझा भविष्यामध्ये विचार केला जाईल आणि तू अजिबात, मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस। पक्षाने तर तुम्हाला पत्र दिलं होतं की तुम्ही अधिकृत उमेदवार म्हणून असं पत्र दिलं होतं काल, मग तुम्हाला का माघार का घ्यावी लागली? याच्यात तुम्ही तुमच्या डोळ्याला नका जास्त जास्त बोलायला नका लावू ऐका तुम्ही त्यांनी बोललं ना, सांगितलं ना साहेब बोललं ना, ते तुम्ही कशाला तुम्ही झालं ना त्यांना माझं म्हणणं ऐकायचं मी सांगतो। हे बघा, हा शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि तो खऱ्या पहिल्या दिवसापासून शिवसेनेमध्ये काम करतो, पदाधिकारी म्हणून काम करतो। ठीक आहे, संधी प्रत्येक वेळेस येते, परंतु हा पक्षाला आणि शिंदे साहेबांच्या आदेशाला मानणारा कार्यकर्ता आहे। शिंदे साहेबांचा आदेश हा अंतिम आदेश आहे आणि म्हणून त्यांनी आज विड्रॉल केली। काय नाही, शेवटी शिंदे साहेब हे अनाथांचे नाथ एकनाथ आहेत। माझ्यासारख्या गोरगरीब कष्टकऱ्यावरती कधीच अन्याय होऊन देणार नाहीत याची मला शाश्वती आहे 100%। माघारीनंतर तुम्ही नाराज झालेला आहात, कारण भावनिक झाल्याचं दिसतंय। नाही, कारण का मी माझ्या वरिष्ठांच्या आदेशाने आज त्या परिसरामध्ये काम करत असताना मी 3 एकरमध्ये 300 बेडचं हॉस्पिटल ज्या परिसरामध्ये पद्मावती सहकारनगर भागामध्ये जे 35 वर्ष कुणाला जमलं नाही ते माझ्या शिंदे साहेबांच्या, माझ्या पक्ष वरिष्ठ श्रेष्ठांच्या माध्यमातून मी करोडो रुपयाचा निधी आणला। ई-लर्निंग सारखी स्कूलची मान्यता तिकडे घेतली जेणेकरून तिकडे त्या गरिबांना मोफत उपचार मिळावे म्हणून। आज त्या कामाची पावती म्हणून आज मला ते एबी फॉर्म देण्यात आला होता, अधिकृतही जाहीर करण्यात आलं होतं पक्षाच्या वतीने, परंतु आज शेवटी साहेबांचा आदेश जो असतो तो आमच्या नेत्यांचा शेवटी। मग काय तुम्ही ते फॉर्म एबी फॉर्म गिळला म्हणून तुमच्यावरती अशा पद्धतीने पक्ष नाराज एक्सप्लेन करेल काय, त्याच्यामुळेच तुमच्यावरती ही अशा पद्धतीने पक्षाकडनं कारवाई? नाही, असं काही नाही आहे। हो, कशाला तुम्ही प्लीज काय बोलू द्या, काहीतरी चला। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। चला, उद्धव कांबळे यांनी माघार घेतलेला आहे। पक्षातले जे काही पदाधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी घेऊन आलेत आणि त्यांना माघार घ्यायला लावलेले आहे। मात्र उद्धव कांबळे या ठिकाणी भावनिक होताना आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने काल दिवसभर हा संपूर्ण राडा पुण्यात सुरू होता, उद्धव कांबळे यांनी जो काही एबी फॉर्म होता तो गिळून घेतला होता आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आणि आता या ठिकाणी स्थानिक जे पक्षातले इथले पदाधिकारी होते ते या ठिकाणी या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात उद्धव कांबळे यांना घेऊन आलेत आणि त्यांना अखेर माघार घ्यायला लावलेली आहे। आणि दुसरा जो उमेदवार आहे तो आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी पक्षाकडून घोषित करण्यात आलेला आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।